नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 1 नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन ह्या पाठातील नैसर्गिक संसाधन जमीन ह्याविषयी माहिती घेणार आहोत. तर मानवासहित सर्व भूचर जमिनीवर राहतात. अनेक वनस्पती जमिनीवर वाढतात. काही भूचर निवाऱ्यासाठी जमिनीमध्ये बिळं करून राहतात. म्हणजेच काय, ते जमिनीचा वापर आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतो. मानव सुद्धा जमिनीचा वापर आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतो. म्हणजे आपण जमिनीवर राहतो, म्हणजे आपण जमिनीवरच घरे बांधतो, जमिनीवर रस्ते बांधतो, जमिनीचा उपयोग आपण रस्ते बांधण्यासाठी करतो, जमिनीवरच आपण हॉस्पिटल, उद्योगधंदे उभारतो, जमिनीवरच आपण शेती करतो. तर जमिनीवरील जे प्राणी आहेत, वनस्पती आहेत, त्यांचा वापर सुद्धा आपण अन्न म्हणून करतो. तर जमिनीमधील खनिज तेल, भूगर्भीय वायू हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. म्हणजेच नैसर्गिक जमीन ही एक अतिशय महत्त्वाचं नैसर्गिक संसाधन आहे. आता मला कोणी सांगेल का की जमीन ही सगळीकडे सारखी असते? तर नाही, जमीन सगळीकडे सारखी नसते. तर ती कुठे सपाट असते, तर कुठे डोंगराळ स्वरूपात असते. जर तुम्ही कधी पठारी भागात गेलात तर जमीन कशी दिसते? तर जमीन सपाट दिसते. आणि जर डोंगराळ भागात गेले तर काय होईल? तर उंचवटे दिसते. म्हणजे जमीन आपल्याला माती आणि मोठ्या खडकांच्या स्वरूपात दिसते. आता मला सांगा की तुमच्या आसपास कधी पाईपलाईन टाकण्याचं काम चालू असेल तर त्याच्यासाठी खणलेल्या खड्ड्यांचं कधी तुम्ही निरीक्षण केलं आहेत का? किंवा विहिरीचा खड्डा कधी जो खड्डा विहिरीसाठी खणलेला असतो त्या खड्ड्याचं कधी निरीक्षण केलं आहेत का? जर तुम्ही निरीक्षण केलं असेल तर तुम्हाला आढळून येतील की जमीन ही अनेक थरांनी बनलेली असते. ही जमीन ही वेगवेगळ्या थरांनी बनलेली असते. तर आज आपण जमिनीचे थर कसे आहेत ते आपण पाहूयात. आता ही आकृती आहे परिपक्व मृदा असलेल्या जमिनीच्या थरांची आकृती आहे. तर जमिनीचा जो परिपक्व मृदा असलेल्या जमिनीचा वरचा थर हा कुथित मृदेचा असतो. आता कुथित मृदा कशी तयार होते? तर प्राणी, वनस्पती हे जेव्हा मरतात तेव्हा त्यांचे सूक्ष्मजीवांमार्फत विघटन होऊन म्हणजेच कुजून मृदेवर एक थर तयार होतो आणि यालाच कुथित मृदा असे म्हणतात. आता कुथित मृदा ही जमिनीला पोषक द्रव्य पुरवण्याचे काम करते. तसेच मृदेमध्ये हवा खेळती राहणे, पाण्यामध्ये मातीमध्ये पाणी धरून ठेवणे या कामीही कुथित मृदा कार्य करते. आता एकदम सुपीक जमिनीमध्ये जो वरचा थर असतो त्याच्यात कुथित मृदेचे 33 ते 55% इतकी कुथित मृदा आढळते. आता कुथित मृदेच्या खाली जमिनीत कुठला थर आढळतो? तर माती, वाळू, बारीक खडे, कृमी, कीटकाने युक्त असते आणि त्यालाच आपण मृदा म्हणतो आणि म्हणजेच माती. आता त्या खालच्या थरामध्ये काय सापडतं जमिनीच्या? तर मृदेच्या खाली जो जमिनीचा थर आहे त्याच्यात काय काय आढळतं? तर त्याच्यामध्ये बारीक म्हणजे असे मूळ खडक आणि माती आढळते. पण ही मृदा अपरिपक्व असते. आणि त्याखालील जमिनीमध्ये काय होतं? तर मातीचे प्रमाण कमी होऊन खडकांचे प्रमाण जास्त प्रमाणात असते आणि त्याच्या खालील थर हा मूळ खडकांचा असतो. आता हे मूळ खडकांचा त्याच्या खालील थर हा कुठला असतो? तर मूळ खडकांचा असतो. तर मातीमध्ये जे मुख्य खनिज असते ते या मूळ खडकातून येते. म्हणजेच प्रत्येक प्रदेशामध्ये माती ही वेगवेगळी असते. म्हणजे आपण आता जर कोकणात गेलो तर मातीचा रंग कुठला असतो? लाल. जर आपण देशावर गेलो तर मातीचा रंग कुठला असतो? म्हणजे घाटावर तर काळा असतो. म्हणजे प्रदेशानुसार माती ही वेगवेगळी असते. म्हणजे मातीचा रंग, त्याची पोत या दोन्ही बाबी मूळ खडकानुसार ठरतात. तर मृदा म्हणजे माती. आपण ज्या जमिनीवर राहतो ती सुद्धा त्या मृदेने बनलेली आहे. पण आता मग ही मृदा कशी तयार होते? ही माती कशी तयार होते हे आपण
पाहूया. तर मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेने तयार होते. आता हे मूळ खडक असतात, त्यांची निसर्गतः झीज होते आणि त्याचे मातीत रूपांतर होते. मग त्यामुळे आता ह्या मूळ खडकांची झीज होऊन मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होतो. पण आता मूळ खडकांचे अपक्षय म्हणजे झीज हे आपोआप होते का? तर नाही, त्याला काही घटक मदत करतात. तर कुठले? तर ऊन वारा पाऊस. म्हणजे ऊन वारा पाऊस यांच्या उष्णतेमुळे ऊन वारा पाऊस यांच्यामुळे जी उष्णता, जी थंडी व पाण्यामुळे मूळ खडकांची झीज होऊन त्याचे मातीत रूपांतर होते. अनेक सूक्ष्मजीव, कृमी, कीटक हे सुद्धा मूळ खडकांची झीज होण्यास मदत करतात. जमिनीवरील झाडांची मुळे सुद्धा काय करतात? जमिनीवरची झाडांची मुळं असतात, त्यांचं काम काय? तर त्यांचं काम आहे जमिनीमध्ये जाऊन पाणी शोषून घेणे. मग ही जमिनीवरील झाडे काय करतात? झाडांची मुळे काय करतात? जमिनीत खोलवर जाऊन पाणी शोषून घेण्यासाठी ते खूप खोलवर जातात. म्हणजे ते सुद्धा मूळ खडकांची अपक्षय होण्यास मदत करतात. उंदीर घुशींसारखे क्रुदंत प्राणी म्हणजे ते काय करतात? ते जमिनीखाली राहतात, बिळं करतात आणि मग ते जमीन काय करतात? आपल्या दाताने कुरतडतात. म्हणजेच उंदीर घुशींसारखे प्राणी सुद्धा खडकांची झीज होण्यास मदत करतात. आणि ही आता मृदा तयार होण्याची क्रिया ही मंद गतीने चालू असते आणि ती फार म्हणजे सतत चालू असते आणि ती एकदम मंद गतीने चालू असते. 2.5 सेंटीमीटरचा थर तयार व्हायला हजारो वर्ष लागतात. म्हणजे याचाच अर्थ की आपण ही मृदेचे संवर्धन करायला हवं. पण आता काय माहिती आहे का? पूर परिस्थिती, नेहमी आता पूर येतात, वादळी वारे होतात, मानव तर कितीतरी खाणकाम करत असतो. त्याच्यामुळे काय होतं? तर जमिनीवरील मृदा नष्ट होऊ लागलेली आहे आणि म्हणजेच काय? तर जमिनीची धूप होऊ लागलेली आहे. पण मग आता जमिनीची धूप थांबवणे त्याच्यावर उपाय काय आहे? तर त्याच्यावरचा मेन उपाय ही जमिनीवरील वनस्पतींचे आच्छादन वाढवणे. म्हणजेच काय? तर वृक्षारोपण करणे आणि जंगलतोड थांबवणे. आज आपण काय शिकलो? तर नैसर्गिक संसाधन जमीन. आपण जमिनीचे थर शिकलो. मृदा कशी तयार होते ते आपण शिकलो. मृदेचे संवर्धन कसे करायला हवे ते आपण आज शिकलो. धन्यवाद.